फ्रेंड्स, तर मी पूनम संकपाळ खूप खूप स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मला जायचं आहे बाहेर। त्याच्यासाठी मी लवकर उठून संध्याकाळची जी आहे जेवणाची ती लवकरात लवकर आवरून आणि जायची तयारी करत आहे। तर आज मला जायचं आहे बाहेर, त्यामुळे मग मी 5 वाजता स्वयंपाक करायला लागले। तर बाहेर तुम्हाला उजेड दिसतच असेल, त्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की अजून अंधारसुद्धा झालेला नाही आहे, उजेडच आहे आणि मी लागलेली आहे स्वयंपाक करायला। तर मी आणि नायरा तर आज जेवायला नाही आहे, कारण आम्ही दोघे आज जेवणासाठीच बाहेर जाणार आहोत। आम्हाला आमंत्रण आहे जेवणासाठी। आज गुरुवार आहे, त्यामुळे ना एक ताई आहेत, त्यांनी आम्हाला स्वामींचं जे आहे त्यांनी काहीतरी केलेले होते 11 गुरुवार। तर त्याचंच त्यांना उद्यापन करायचं होतं, त्यासाठी त्यांनी बोलवलेलं होतं। सुवासिनींचा कार्यक्रम ठेवलेला होता, तर तिथे आम्हाला जेवणाचं आमंत्रण होतं। तर मी जाणार, तर माझ्याबरोबर नायरा ही येणारच, म्हणून मग मी बाकीच्यांसाठी जे आहे ते स्वयंपाक बनवून घेत आहे, म्हणजे मग मी लवकरात लवकर आवरून आणि जायला। तर आज मी बनवत आहे मटकीची भाजी। मटकी म्हणजे मी मटकीला मोड घरीच आणले होते, तर त्यामध्ये मला हे टाकायचं होतं, बटाटा टाकून आणि बनवायची होती। आईंनी सांगितलेलं होतं, म्हणजे त्यांना हवी होती ती भाजी, त्यामुळे मग तेच बनवत आहे, मटकी आणि त्याच्यात बटाटे टाकलेले आहेत। तर पुढे तुम्हाला दाखवतेच मी। तर मस्त मटकीची भाजी आणि भात आणि चपात्या बनवत आहे। तर ते फोडणी देऊन झाली, त्यानंतर मग मी बटाटे आणि मटकी जी आहे ती टाकलेली आहे। तर बटाटे टाकल्यानंतर मी थोडीशी कन्फ्यूज झाले, कारण की मला सांगितलेलं होतं एका बटाट्याचे 4च फोडी करायच्या, पण एक बटाटा एवढा मोठा होता, तर त्याच्या जर मी 4 फोडी केल्या असते तर तो खूपच मोठा दिसला असता। म्हणून मग मी विचार करत होते की ह्या 4च फोडी दिसत आहेत ना, तर मोठे मोठे मग मी कापलेले होते तसे बटाटे। तरी पण मला असं वाटलं की 4 बोललेले आणि पुन्हा मग आणि हे व्हायला नको, म्हणून एका साईडला मी पाणी पण ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी, म्हणजे मग लगेच त्यामध्ये मी गरम पाणी ओतलं की भाज्या थोड्या चांगल्या लवकर शिजतात आणि त्यांना कड पण चांगला येतो, त्यामुळे म्हणून मी गरम व्हायला ठेवलेलं पाणी। त्याचबरोबर थोडंसं शेंगदाण्याचा कूट होता अगोदरचा, आज काही मी केलं नाही, अगोदरचं ठेवलेलं होतं। तर म्हटलं आता त्यातला 2 चमचे टाकून, 2 चमचे ठेवण्यापेक्षा लगेच आपला सगळाच टाकून दिला त्यामध्ये। तर याच्या रेसिपीचा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला येईलच, तो पण नक्की बघा। आणि एका साईडला भात ठेवला, त्याचबरोबर छोट्या पातेलं जे आहे त्यामध्ये भात ठेवलेला, कारण भात खाण्यासाठी 2च जण होते, त्यामुळे मग थोडासाच भात केलेला होता। आणि तिसऱ्या गॅसवर लगेच भाकरी करायला घेतल्या, कारण की भाकरी पण लगेच आवरून घेते विचार केला। तर भाकरी शेवटची भाजायला ठेवलेली आहे। ही भाकरी शेवटची जी आहे ती भाजत आहे, तोपर्यंत माझी सवय आहे भाकरी शेवटची भाजायला ठेवायची आणि लगेच ताट पण धुवून घ्यायचं। आपला वेळ आपण कसा वाचवायचा हे आपण प्रयत्न केले की लवकरात लवकर कामं होतात आणि आपण पण लवकर रिकामे होऊन जातो। तर त्याचबरोबर मग मी पीठ सांडलेलं होतं गॅसवर वगैरे, ते पण साईडचं पुसून घेतलं आणि भाकरी भाजत भाजत माझे हे 2 कामं पण झाले। तर भांडी काय मग नंतर 1-2च राहिलेले होते, ताट घासून झाल्यानंतर 2-3च भांडे राहिलेले होते, कारण मी स्वयंपाक बनवताना जास्त भांडे पण काढत नाही। कधीतरीच असं होतं की खूप सारे भांडे निघतात, नाहीतर नाही। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। असेच जाऊ नका, तुमचं सबस्क्राईब करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा आणि एक शेअर तरी नक्की करा। तर भाकरी बघा कशी मस्त अशी टम्म फुगलेली आहे। तर ही मिक्स भाकरी आहे, ज्वारी, बाजरी आणि नाचणी असे तिन्ही मिक्स केलेले धान्य आहेत, त्याचं दळण करून आणून आणि त्याची भाकरी केलेली आहे। तर एखाद्या दिवशी मी दाखवेलच तुम्हाला ही भाकरी पण। तर ही भाकरी डायबिटीजसाठी चांगली आहे, त्यामुळे मग आमच्याकडे ह्याच भाकरी खातात, ज्वारी, बाजरी आणि नाचणी मिक्स अशी। तर भाकरी पण झालेल्या आहेत। तर 3च भाकरी करायच्या होत्या, जास्त केल्या नाहीत, कारण मला माहिती आहे एक्स्ट्रा मी असं तर आपल्याकडे असं आहे की 3 भाकरी करत नाहीत, पण मी जर 3पेक्षा 1 छोटी जरी जास्त केली असती तरी ती वाया गेली असती आणि त्याचं लेक्चर मलाच भेटलं असतं। त्यामुळे मग मी मजबूर होते, म्हणून मग मी विचार केला की शेवटची भाकरी छोटी करते, म्हणजे 3 होणार नाहीत असं मी माझा अंदाज लावून केला। आता मी चुकीचं केलं की बरोबर केलं ते मला नाही माहिती, पण मी तिसरी जी भाकरी आहे ती थोडी छोटी बनवलेली
आणि झालेला आहे स्वयंपाक. तर भाकरी होईपर्यंत माझा भात पण शिजवून झालेला आहे, म्हणून लगेच भाताचं पाणी गाळून घेतलं आणि भात आता बारीक गॅसवर ठेवायचा. कालवण पण होत आलेलं आहे, त्याला पण थोडंसं बारीक गॅसवर ठेवून कड येण्यासाठी ठेवते. तर मस्त असा कालवणाला पण कट आलेला होता आणि भात पण झाला, भाकरी पण झाल्या आणि कालवण पण झालं. तर असं मी जास्तीत जास्त आहे ना अर्ध्या तासात माझा स्वयंपाक झालेला होता. त्यानंतर मग मी घर आवरायला घेतलं, पसारा सगळा आवरून घेतला, झाडून झालं. त्यानंतर लगेच लादीवर ओलं वारदान पण फिरवून घेतलं. तर आमच्याकडे असा नियम आहे की जेव्हा पण आपण झाडू मारू दे, दिवसातून कितीही वेळा झाडू मारला तरी त्यानंतर ओलं वारदान हे फिरवावंच लागतं. तर तेच मी पण केलं आणि त्यानंतर दिवाबत्ती वगैरे केली, नायराचा थोडा अभ्यास घेतला आणि त्यानंतर मस्त अशी ही साडी घातली म्हणजे नेसली आणि गेलेली. ब्ल्यू कलरची साडी जी आहे ती नेसलेली आहे. तर मी खूप दिवसानंतर ही साडी आहे ना नेसली आहे. खूप दिवस झाले मी नेसलेली नव्हते, त्यामुळे मग मी ही शोधून काढली आणि नेसली. त्यानंतर स्वामींचं दर्शन मी घेतलं, तुम्ही देखील घ्या. तर इथे मस्त असं हे स्वामींचं हे केलेलं होतं, पूजा वगैरे मांडलेली होती त्यांनी आणि सगळ्या बायका आलेल्या होत्या. त्यानंतर मग आहे ना आमचं जेवण वगैरे झालं. आम्ही गेलो तेव्हा जेवण वगैरे त्यांचं वाढून वगैरे सुरुवात झालेली होती, त्यामुळे मग गेलो आणि डायरेक्ट देवाचं दर्शन केलं आणि मग बसलो जेवायला. तर जेवण मस्त असं होतं, पुरणपोळीचं जेवण केलेलं होतं. तर पुरणपोळीचं जेवण खूप म्हणजे खूप छान होतं. त्यानंतर मग जेवण वगैरे झाले आमचे आणि मस्त अशा मग आमचं हे जे आहे ओटी भरण्याचं त्यांचं चाललेलं होतं. सगळ्यांची ओटी ते भरत होते. तर खूप मज्जा आली, खूप म्हणजे खूप खूप असं एकमेकींशी गप्पा मारून वगैरे. तर अशी मजा किटी पार्टीमध्ये कधीच येणार नाही. किटी पार्टीला देखील फेल करेल अशी मजा ह्या हळदी कुंकू म्हणा किंवा आपलं हे सवासणींचा कार्यक्रम म्हणा यामध्ये असते. तर खूप असं छान वाटत होतं. तर माझा नायराला मी सांगितलेलं, नायरा माझ्याबरोबर होती म्हणून नायराला सांगितलं व्हिडिओ घ्यायला, म्हणून नायराने व्हिडिओ घेतला. तर त्यानंतर मग सगळ्यांच्या ओट्या त्यांनी भरल्या, सगळ्यांची ओटी तर सर्वांच्या ओटी वगैरे त्यांनी भरल्या. त्यानंतर मग जे आहेत, मला तर यातलं काही माहिती नाही कारण मी कधी हे केलेलं नाही आहे त्यामुळे, पण माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की स्वामींचं दर्शन करायचं, पण ते पॉसिबल होत नव्हतं कारण मला इथे कुठे मंदिर आहे किंवा काय आहे ते माहिती नाही आहे. असेलही कदाचित, कारण हे यांच्यावर बोलण्यावरून तरी वाटत होतं की इथे जवळ असेलच मंदिर, कारण हे जातात त्यामुळे मग असणार. तर मग म्हणून मी विचार करत होते खूप दिवसापासून की स्वामींचं दर्शन करावं, म्हणजे खूप असं मनातनं वाटत होतं. तर शेवटी ते माझ्याकडून होत नव्हतं, पण आज मला त्यांनीच बोलवलं स्वामींनी आणि त्यांनी मला दर्शन दिलेलं आहे. तर मला खूप छान वाटलं तिथे जाऊन ते दर्शन वगैरे करून, ते जे पूजा वगैरे त्यांनी मांडलेली होती ते बघून. आणि कधीही मी असा कार्यक्रम हा बघितला नव्हता, म्हणजे बाकीच्या सवासणींच्या कार्यक्रमाला आपण जातोच, पण ह्या स्वामींच्या याच्यासाठी मी फर्स्ट टाईम गेले होते. तर महाराजांनी मला बोलवलं, तर खरोखर मला पण खूप खूप छान वाटलं, खूप आनंद वाटला की मी तिथे जाऊन महाराजांचं दर्शन वगैरे केलं आणि त्या कार्यक्रमाचा भाग मला एक मिळाला. त्या कार्यक्रमात भागीदार होण्यासाठी हा चान्स मला मिळाला, त्यासाठी मी खरोखर खूप खूप खुश होते आणि खूप छान वाटलं आणि मी खरोखर स्वामींची खूप आभारी आहे की मला त्यांनी हा चान्स दिला. त्यानंतर मग सगळा कार्यक्रम आटोपला आणि आम्ही आता निघालेलो आहोत रिटर्न जाण्यासाठी. तर आमच्याकडे शिड्या पायऱ्या यांना सगळीकडे याचाच कंटाळा येतो आणि प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपण जायचं असतं तेव्हा थर्ड फ्लोअरच असतो. आमचा पण थर्ड फ्लोअर आहे, म्हणजे आमच्या पण 3 माळ्याच्या शिड्या चढा उतरा आणि दुसऱ्या पण, म्हणून मी सहसा जास्त करून जात नाही. त्यानंतर मग आलो खाली, तर खाली नायरा बोलली की थोड्या वेळ आपण आहे ना मंदिरात बसूया, म्हणून मग मंदिरात जाऊन आम्ही बसलो होतो. तिथे मस्त असं थोड्या वेळ बसलो, खूप छान वाटत होतं. तर रात्र झालेली होती, 10 वाजलेले होते आम्हाला, कारण कार्यक्रमाला ॲक्च्युली 7:30चा टायमिंग दिलेला होता, पण उशीर झाला त्यांना पण बरोबर एवढा स्वयंपाक करण्यासाठी. त्यानंतर मग आम्ही विठ्ठू माऊली आणि रखुमाई माताचं दर्शन घेतलेलं आहे. ते हे आमच्या इथे खाली जे आहे सोसायटीच्या खाली हे मंदिर आहे, तिथेच आम्ही बसून आणि थोड्या वेळ शांत झालो आणि त्यानंतर आलो, कारण सध्या गरमी सुरू झालेली आहे आणि साडी नेसल्यानंतर जास्तच गरमी वाटते. तर नायराला डॉगी आवडतात, पण तिला खूप भीती पण वाटते. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. तर ह्या आहेत काही आमच्या त्या दिवशीच्या गुरुवारच्या कार्यक्रमाच्या काही आठवणी. तर असा काही आमचा कार्यक्रम होता. असं हे बघा, पुरणपोळीचं जेवण केलेलं होतं त्यांनी,
खूप मस्त असा कार्यक्रम झालेला होता. खरोखर सांगते, कुठल्याही किटी पार्टीला जेवढी मजा येत नसेल ना, तेवढी मजा आमच्या हळदी कुंकूच्या किंवा सुवासिनीच्या कार्यक्रमाला असते.